नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे भरलं वांगं. अगदी सोपी सुटसुटीत पद्धत आहे आणि 2 मिनिटात आपलं भरलं वांगं होतं. तर हे बघा, इथे मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे. हा कांदा घेतला आहे, ही कोथिंबीर घेतली आहे आणि असं उलटं करून दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे टॅमॅटो आहे, हा आल्याचा किस आहे, ही मिरची आहे आणि ही लसूण आहे. तर हे सगळं तुम्ही काय करायचं, एका बोलमध्ये सगळं मिक्स करायचं. हे बघा, मी हा बोल घेऊन आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे हळूहळू सगळं मिक्स करायचं आहे. पहा, मी पहिला टॅमॅटो मिक्स केला. कुठच्याही पद्धतीने तुम्ही करा. मग कांदा घाला, मग हे सगळे आलं लसूण मिरची घाला आणि कोथिंबीर घाला आणि सगळं तुम्हाला हातांनी असं छान स्मॅश करून घ्यायचं आहे. मात्र हे हातांनीच झालं पाहिजे. ह्याला हे बघा, असं हे हाताने, जसं आपण कांदा भजीला कसं करतो तसं छानपैकी हे असं स्मॅश करून घ्यायचं. अगदी मस्त सुगंध सुटलेला आहे कांद्याचा, कोथिंबिरीचा, टॅमॅटो, मिरची, असं मस्त सुगंध सुटलेला आहे. हे बघा, हे असं चुरून घेतला की ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते आता काय काय घालायचं ते. तर चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला दाखवत आहे की आता ह्याच्यामध्ये आपण काय घालत आहोत ते. हे बघा, आता मी इथे आलेले आहे. तर इथे माझं हे किचनचे सगळे मसाले आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता काय काय आपल्याला घालायचे. हा स्पेशल बंदानी हिंग आहे, हा खास राजस्थानवरून आणलेला आहे. तर हा मी पहिला सर्वप्रथम घालत आहे, कारण का जरा वांगी वातुळ असतात, तर हा आपल्याला उपयोगी पडतो हिंग. त्यानंतर आपली हळद, ह्याच्यामुळे जंतुनाशक असते हळद, म्हणून ही आपण नेहमी घालायची. त्यानंतर आपला हा मालवणी मसाला, हा मी घरी बनवून घेतलेला आहे, हा थोडा घालायचा. त्यानंतर आपल्याला घालायचा आहे थोडा ओवा, म्हणजे पोटाला आपल्या वांगी बाधत नाही. तर हा ओवा आहे, हा जरासा असा क्रश करून घाला. अगदी थोडा, जास्त नाही घालायचा, जरा चव छान येते. त्यानंतर आपल्याला घालायची आहे थोडी कसुरी मेथी, ही पण खूप छान लागते जर भरल्या वांग्यामध्ये जर तुम्ही घातली. ही पण क्रश करून घाला. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे धणे जिरे पूड. बघा, जिरं थोडं घातलात तरी चालेल, ही जिऱ्याची आहे, मी थोडीच घातली आहे. पण धणं मात्र जास्त घाला, धणे ही धण्याची आहे तर ही जरा जास्त घालते. जिरे धणे पूड आणि मग अगदी सरते शेवटी आपला थोडा गरम मसाला. बघा, हे सगळे मसाले तुमच्या घरी जे काही मसाले असतील ते तुम्ही घाला. भरल्या वांग्याला खूप छान लागतात. आणि हा अगदी शेवट मी हा गोडा मसाला, हा वांग्याच्या भाजीला नेहमी घालायचा, याने भरली वांगी खूप छान होतात. मी हा बादशाचा आणते, तुम्हाला कुठचा ब्रँड मिळेल तो तुम्ही घेऊन या, तो घाला. आणि थोडासा
बादशाहचा चाट मसाला. तुम्हाला दुसरा हवा तर तुम्ही दुसरा ब्रँड पण घालू शकता. आणि सरते शेवटी हे मीठ घालायचं आणि सगळं पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं. माझ्या तोंडाला एवढं पाणी सुटत आहे. तुम्ही पण बनवाल ना तर तुम्हाला खरोखरच ते बनवता बनवताच खावं अशी इच्छा होते. आणि बघा आता हे दोनदा पण तुम्ही असं स्मॅश करून घ्यायचं. खूप सोपी पद्धत आहे ही भरलं वांग करायची. फक्त जर ही तुम्ही पूर्वतयारी केली असेल तर भरलं वांग करायला अगदी सोपं आहे. हे बघा आता चला माझ्याबरोबर मी तुम्हाला कसं भरायचं ते दाखवते. ही भरली वांगी कशी भरायची ते दाखवते. आता तर आपला मसाला रेडी झालेला आहे, राईट. हे बघा आता इथे मी ही अशी वांगी ही कापून घेतलेली आहे, पाण्यात ठेवलेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी आता ही कशी भरायची. आणि तत्पूर्वी माझ्याकडे हे ओलं खोबरं आहे. तुम्हाला ओलं हवं असेल तर ओलं घालू शकता, सुकं हवं असेल तर सुकं घालू शकता. तर हे थोडं फ्रीजमध्ये असल्यामुळे कडक आहे तर मी हे नंतरही घालू शकते. म्हणजे हे जर नरम झालेलं आहे ते मी घालत आहे आता. आणि पुन्हा एकदा मी त्याला असं मिक्स करून घेत आहे. आता काय करायचं, हे वांग मी इथे ऑलरेडी असं 4 भाग करून हे बघा हे कापून घेतलेलं आहे. हे बघा हे बघा. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये हे असा मसाला संपूर्ण भरायचा आहे. हे करताना तुमचं वांग तुटण्याची शक्यता असते, पण घाबरून न जाता. आता हे बघा हे माझं वांग तुटलं, पण घाबरून न जाता हे बघा आता मी दुसरं वांग घेत आहे. जर असं झालं तर तुम्ही दुसऱ्या वांग्यात भरू शकता, असं काही हरकत नाही. एखादं वांग तुटलं तर तुटू शकतं, त्यासाठी काही एवढं महत्त्वाचं नसतं. मात्र असा पूर्ण मसाला असा गच्च दाबून दाबून भरला पाहिजे त्याच्यात. असा चारी बाजूने तो मसाला भरून असं वांग चांगलं फुलतं ते. हे बघा हे बघा असं मस्त असं वांग भरलेलं पाहिजे. आता हे तुटलंय, हे मी बाजूला ठेवते, पण हे फेकायचं नाही, हे पण तुम्ही घालायचंच आहे. हे बघा आता दुसरं तुम्हाला दाखवते. हे असं पूर्ण भरायचं आणि मग दुसऱ्या साईडने पण 4 भाग आधी मी करून घेतलेले आहेत. पण कधी कधी काय होतं, एखाद वेळेस ते तुटण्याची शक्यता असते, पण त्याला काही इलाज नसतो आपला. हे बघा हे असं मस्त वांग मी भरून घेतलेलं आहे. अशा प्रकारे ही सगळी वांगी मी आता भरून घेणार आहे. पाणी मात्र काढून टाका. दाखवते तुम्हाला कसं भरायचं ते. वांग असं छान दाबून दाबून भरायचं, म्हणजे मग तो मसाला सगळा आतपर्यंत मुरला जातो. तत्पूर्वी मी चव नाही बघितली, दररोज मी चव बघते. परफेक्ट आहे. मस्त तिखट आंबट गोड असं छान झालेलं आहे. माझा अंगठा थोडा कापला आहे, त्यामुळे ते मीठ घातलेलं ते झोंबत आहे, पण हरकत नाही. मला नेहमी काही करताना बहिणाबाईची कविता आठवते, आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. आणि ते खरोखर आहे. जेव्हा तुम्हाला काहीतरी कराल तुम्ही तर तुम्हाला काहीतरी चांगलं खायला मिळेल.
नाहीतर काय हो, बाजारात सुद्धा सगळंच मिळतं, पण आपण जे घरी करतो त्याला जी चव असते ती बाजारातल्या ह्याला येणार आहे का सांगा. तर अशा प्रकारे हे माझी आता सगळी वांगी भरून झाली. मी जास्त नाही बनवत आहे, हे शेवटचं तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे मस्तपैकी सगळी भरून झालेली आहे. आता हे शेवटचं एक राहिलंय ते दाखवते. एखाद दुसरं तुटलं तर चालतं. आता ते एक तुटलंय माझं म्हणून मी काय ते फेकून नाही देणार, ते असंच घालायचं वांग्याच्या भाजीत, त्याची चव चांगलीच लागणार ना. हे बघा, तशी ही आपली 7 वांगी 7 दिवसाची. हवं तर आपण त्यांना नावं देऊ शकतो. रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. परत रवी आला. आणि आता हे जे तुटले हे मी ह्याच्यातच टाकते. अजून हवं तर आपण ह्याला तोडून टाकू. हे बघा, हे असं मी ह्याला तोडून टाकत आहे. आणि इथे माझ्याकडे दाखवते ह्या पाण्यामध्ये. हे बघा, ह्या पाण्यामध्ये मी हे बटाटेही घातले. पाणी सांडलं. हे बघा, हे पाण्यामध्ये हे मी बटाटे असे कापून कापून घातले. हे तुम्ही मसाल्यात घालायचे. ओके, हे सगळे मसाल्यात घालायचे. अगदी सोपं वांग आहे हे करायला आणि चविष्ट तर इतकं होतं कि तुम्ही उंगली चाटते रह जाओगे, ढूंढते रह जाओगे, तसं उंगली चाटते रह जाओगे. आता हे बघा, हे मी तुम्हाला अजून एक प्रकार दाखवते. हे मी इथे शेंगदाणे भिजत घातलेले, त्यातलं पाणी काढून टाकलं. बघा, सगळं पाणी काढून टाकलं आणि हे सगळे शेंगदाणे मी ह्या मसाल्यात घालत आहे. खूप छान भाजी होते मग शेंगदाण्यांनी. हे बघा, आणि आता हे खोबरं थोडं तुकडे करून, हे बघा आता झाला त्याचा कुस्कर, तर तेही मी आता ह्याच्यात टाकत आहे. तर हे सगळं आता काय करायचं, पुन्हा एकदा तुम्ही ह्याला असं छान ते बटाट्यांना सगळं लागलं पाहिजे तो मसाला, म्हणून पुन्हा एकदा असं ढवळून घ्यायचं. ओके, बघा आता हे सगळं आपलं छानपैकी ढवळून झालं. आता जरा हात धुवून येते, म्हणजे मग तुम्हाला मी पटकन दाखवू शकते. ओके, तर चला तर मग माझ्याबरोबर आपण आता गॅसवर टाकूया. हे बघा, आता मी इथे हे गॅस पेटवून एक मोठं असं पसरट भांडं घ्या. असं भांडं घ्या पसरट, आणि बघा हे असं पसरट भांडं घ्या आणि हे गॅसवर असं ठेवा. आणि जरा तेल बरं घाला, अगदी जास्त नाही घालायचं पण अगदी कमी नाही घालायचं. जरा बरंसं तेल घातलं तर तुमचं वांगी छान होतात. जरा थोडं तेल घालते. तेल जरा तापायची वाट बघूया. बघा, ही आपली भरलेली वांगी इथे तुम्हाला दिसत आहे, कशी छान भरलेली आहे.
तो फक्त आता तेल तापायचं वाट बघायची. आणि ह्याला फोडणी काही घालायची नाही, कारण का तो ऑलरेडी आपल्या ह्याच्यात लसूण, आलं, जिरं सगळं आहे, धणे, त्यामुळे ह्याला फोडणी घालायची गरज नाही. आता काय करायचं, हा मसाला थोडा असा खाली पसरवून घ्यायचा, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर वांगी अशी बसवू शकता. अर्धा मसाला मी जवळजवळ घातला बघा, आणि अर्धा मसाला मी ठेवून दिला. त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला नंतर दाखवते. आता हे वांग जे आहे ना, हे बरोबर असं ह्याच्यामध्ये खोचायचं, म्हणजे ते चांगलं बसतं त्याच्यात. सगळा मसाला मी परत ह्याच्यात घालून घेतला बघा. हा मसाला परत सगळ्या बटाट्यांना आणि छान लावून घ्यायचा. हे बघा, आता तुम्हाला टेक्स्चर दाखवते. हे पहा, हे बघा कसं झालं आहे. अशा प्रकारे तुमची वांगी सगळी तुम्ही लावून घ्यायची. आणि लावून झाल्यावर काय करायचं, पुन्हा हा जो उरलेला मसाला असतो की नाही, तो पुन्हा त्याच्यावर असा घालायचा सगळा. आणि गॅस अगदी मंद ठेवायचा. आणि जर तुमच्याकडे व्हेजिटेबल स्टॉक असेल तर तुम्ही तो थोडासा घालू शकता, अगदी किंचित, नाहीतर मग पाणी घाला. पण माझ्याकडे व्हेजिटेबल स्टॉक होता म्हणून मी तो घालत आहे, अगदी थोडा, नावापुरता. हा बघा, आता नुसतं शिंपडायला. आणि आता हे मी गॅस अगदी मंद करत आहे आणि मंदाग्नीवर झाकण ठेवून याला छानपैकी शिजवायचं. असं मस्तपैकी ह्याला शिजवायचं. आणि हे 10 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आता 10 मिनिटांनी आपण बघूया. हे बघा काय मस्त वाफ आली आहे. वाव. आणि हे पहा, वांग्याचं किती सुंदर दिसत आहे बघा. हे बघा, दिसलं तुम्हाला? हे पहा, हे पहा किती सुंदर वांगी दिसत आहेत ना. सगळी वरूनही शिजलेली आहे. आता तुम्ही काय करायचं, ह्याला फक्त उलटं करायचं असं, म्हणजे खालूनही त्याला शिजलं, खालनं शिजलंच आहे ऑलरेडी, पण ते चारी बाजूनी शिजायला पाहिजे, म्हणून त्याला असं पुन्हा एकदा छानपैकी ढवळून घ्यायचं, असं वरखाली करायचं. किती सुंदर भाजी झालेली आहे, मस्त भाजी झालेली आहे. आणि कलर तर एवढा सुंदर आलेला आहे. भरलं वांग असंच बनवतात. तर फक्त आता आपला हा बटाटा शिजला असेल ना, तर मग आपली अख्खी वांगी शिजली असं समजायचं. पण बटाटा मात्र शिजायला पाहिजे. तर मी याला सगळ्याला एकदा परतून घेतलं, म्हणजे ते शिजलं की नाही हे बघण्यासाठी. आणि एकदा असं सगळं असं ढवळून घ्यायचं. बटाटे हवे तर तुम्ही इथे घालू शकता असे. मस्त वांग झालेलं आहे, एकदम छान. आता मी नुसतं खाऊन बघते. मस्त तिखट, आंबट, गोड झालेलं आहे. मला वाटतं जरासं मीठ लागेल. मी जरासं मीठ घालते. आणि अशा प्रकारे तुम्ही वांग बनवून
मला व्हिडिओ टाकायचा. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय.